खरं तर उद्धव ठाकरेंनी पाहिलेले मुंगेरलाल के हसीन सपने असं मला वाटतं. चर्चेसाठी बुडते को तिनके का सहारा ही भूमिकेतून चालू आहे. निश्चित आहे आज ज्या परिस्थितीत हे जात आहे कुठंच काही दिसत नसल्यामुळं नेमका ज्याला आपणच स्वतःहून लोटलं त्याला जवळ करण्याचा विचार आज त्यांचा दिसतोय. पण हे तर उद्धव ठाकरे राज ठाकरे जवळपास सोबत येण्याचे संकेत दोघांनी दिलेले. काय वाटतं तुम्हाला हे खरंच होईल का? याआधी अनेकदा अशा चर्चा झाल्या मात्र सगळं फिसकटलं. यंदा तुम्हाला सिरियस वाटतं या सगळं? खरं तर उद्धव ठाकरेंनी पाहिलेले मुंगेरलाल के हसीन सपने असं मला वाटतं. कारण शेवटी एक राज ठाकरे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या विचारधारा बाळासाहेबांच्या विचारधारेला खऱ्या अर्थानं ताकद देणारं नेतृत्व आहे. आणि दुसरीकडं बाळासाहेबांचे विचार मातीत गाडण्यासाठी निघालेली फौज याचं कसं ताळामेळ बसू शकतं. ह्या चर्चा आहेत खऱ्या अर्थाने मीडियावरच्या चर्चाच राहतील. मला नाही वाटत हे एकत्रीकरण होईल. कारण दोन विचाराच्या लढाई आहे आणि त्या दोन विचाराच्या लढाई एकत्र येणं शक्य नाही आहे. ठीक आहे आता चांगलं आहे चर्चेसाठी बुडते को तिनके का सहारा ही भूमिकेतून चालू आहे. निश्चित आहे आज ज्या परिस्थितीत हे जात आहे कुठंच काही दिसत नसल्यामुळं नेमका ज्याला आपणच स्वतःहून लोटलं त्याला जवळ करण्याचा विचार आज त्यांचा दिसतोय. पण हे शक्य नाही. पण उद्धव ठाकरेंनी पण त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यासारखे वक्तव्य केले की मी छोटी मोठी भांडणं विसरून गेलेलं आहे. माझ्याकडे यायचं तर छत्रपतींची शपथ खाऊन यायला पाहिजे. सगळीकडून जीव जाताना बऱ्याच जणांची आठवण येते तशातला हा प्रकार आहे. त्यामुळे जीव जात असताना या आठवणी काढणं शक्य आहे आणि त्यामुळे ह्या आठवणी आहे. बरं त्याने जी काही शपथ घ्यायला लावली म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ठाकरेंवर त्यांना विश्वास नाही. त्यांना शपथ घेतल्याच्या नंतरच ते पुढे कुठेतरी हालचाली होती. खऱ्या अर्थानं ठाकरेवर कोणत्या ठाकरेंना विश्वास नाही नेमकी ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. ज्यांनी जनतेचा विश्वास गमावला त्यांच्यावर राज ठाकरे विश्वास ठेवतील हे मला काही वाटत नाही. आणि राज ठाकरेचा विश्वास संपादन करायची इतकी ताकद उद्धव ठाकरेंमध्ये राहिलेली नाही. बरं युती झाली, महाविकास आघाडी झाली, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे, तर मग कॉम्प्रोमाइज करणं राज ठाकरे करतील का? कारण ह्या विचारांसोबत ते कधी येणं शक्य वाटतं का? मला तर वाटत नाही की राज ठाकरे अशा तकलादू विचारांबरोबर राहतील, राष्ट्रविरोधी विचारांना अंगीकारतील. ह्या चर्चा आहे आपल्या मीडियावर, ह्या चर्चाच ठरतील असं मला वाटतं. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपला काही अडचण होऊ शकते का? काही परिणाम होईल का? हे बघा अडचणीचा विषयच नाही आहे. कारण ठाकरे काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही एकत्र येणार नाही. त्यामुळे भाजपच्या अडचणीचा विषय नाही. आणि भाजपला ज्यांनी अडचण निर्माण केली ते इतके अडचणीत आले की ते आता त्यांची अडचण सोडवण्यासाठी राज ठाकरेला आवाज देत आहे. हीच दुर्दैव आहे. ओके, भविष्य काय वाटतं तुम्हाला? होऊ शकेल जुळेल? हे सूत्र अजिबात जुळणार नाही. ह्या आत्ताशी चर्चा आहे. जेव्हा कवायती चालू होतील तेव्हा हे दोन ध्रुव आहे. एका म्यानात दोन तलवारी नाही बसू शकत.